एकही उपवास करत नाही मी, इतके करते हे कधीच करत नाही. मला उपवासाचं एकही वस्तू आवडत नाही, एकही पदार्थ आवडत नाही. उपवासाचे पदार्थ आवडत नाहीत म्हणून तुम्ही करत नाही. मला ना साधारण उपवासाला काय असावं अशी तुमची इच्छा आहे? वरण भात, वरण भात. पोळी म्हणजे हे बघा, ती कधीही ते इच्छा नाही, पूर्ण पूर्ण करणार नाही. करणार नाही. मला पूर्ण माहिती नाही करू आहे. शकत. नाही, मला वाटत नाही इतक्या इच्छा पूर्ण केल्यानंतर ह्याला काही अर्थ आहे. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरीचं अशी काय विशेष नाही आहे, नाहीये. पण पण आहे. एकदा तरी घरची कामं करावी. बाहेरचे सगळे मी करतो. हा? बाहेर ते आपलं वाटून घेतो. एकदा. बाहेरचे सगळे एकदा तरी बाकी घरची काय नाही कामं. तर एकदा तरी घरातल्या गाड्या घाला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा, बघूया आता. माझी म्हणजे एक तर ती इमिजिएट रिॲक्ट करते सगळ्या गोष्टीला, कुठल्याही गोष्टीला, आणि जजमेंटल आहे. कोणाबद्दल इमिजिएट एक जजमेंट घेऊन त्याचं ठरवून टाकतं की हा असा आहे. वेळ द्यायला पाहिजे. काय हो, मान्य? प्रयत्न करेल. दुसरी अपेक्षा. दुसरी म्हणजे खूपच इमोशनल. तिसरी बस असंच माझ्या शेवटपर्यंत साथ द्यावी. बरं, आता आज धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला, आणि क्षमा मागायची असेल या निमित्ताने तर कुणाची मागा? हां, धन्यवाद सर्वात पहिले यांना. थँक्स, कारण मला 2 इतके छान मुलं मिळाले, माझा मुलगा आणि माझी मुलगी. हे नसतं तर मला कधीच नसतं मिळालं. हे सर्वात मोठं धन्यवाद त्यांना. त्याने त्यांच्या आणि अजून एक मला धन्यवाद माझ्या यांना करायचं आहे की ज्यांना मला या मीडिया थ्रू सांगता येईल. मला जॉब जे मिळाली ते एक सर आणि डेव्हिड मॅडम. मी खूप हे होते अभ्यासात, म्हणजे माझा ब्रेक खूप झाला, त्याच्यानंतर मला जॉब मिळाली तर त्या दोघांनी मला आयुष्यात खूप साथ दिली. ते त्या दोघांनाच आणि धन्यवाद. क्षमा क्षमा सॉरी म्हणजे असंच, म्हणजे दुखवलं तर नाही, जाणून बुजून दुखवलं नाही आहे. पण जर असते तर आईला असं वाटलं असं की नाही, आता ती खूप खुश होती नंतर, म्हणजे आमचं लग्नाचं. पण काही तिचे एखाद जो वर्ष गेला त्याच्याबद्दल आईवडिलांना सॉरी ते म्हणायचं. तुम्ही हो? मी सॉरी माझ्या फॅमिलीला, हिच्या फॅमिलीला, कारण त्यावेळेला दुखावलं. त्यांच्या मनाविरुद्ध सगळं झालं. आणि थँक्यूसुद्धा माझ्या फॅमिलीला, तिच्या फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या मित्रांना. खूप सपोर्ट, भयंकर सपोर्ट. ती माझी स्ट्रेंथ आहे सगळ्यात. मेन स्ट्रेंथ म्हणजे ही तर आहेच, पण जी बाहेरची स्ट्रेंथ आहे ती सगळी ती आहेत. एक गोष्ट मला सांगायची, मी आज जे मिस करतोय माझ्या मुलाला, सुनेला आणि माझ्या नातवाला, जे अमेरिकेत आहे, ते कधीच म्हणजे कुठले सणाला नसतात, याला नसतात, मिस करतो त्यांना मी. पण ते आज हा कार्यक्रम नक्की बघतील तेव्हा तुम्हालाही, म्हणजे मुलगा, सून आणि नातू तिघांनाही खूप मिस करतायत दोघेही. आता क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. थँक्यू. बरं, आता तुम्ही काय सांगणार? अंबाबाईची कृपा आणि रुक्मिणीचं माहेर, हां, इथनं आलेली कन्या. मी यांना आमच्या सौना कन्व्हिन्स केलं की घरी मुलगी चालत आलेली आहे, आपण स्वीकार करायला पाहिजे. त्यानंतर पुढची अग्निपरीक्षा फार मोठी होती आणि मग आम्ही असं ठरवलं, अर्थात घरच्या लोकांनी त्यांचं डेलिगेशन आमच्याकडे येऊन गेलं. त्यावेळेस हे दोघंही घरात नव्हते, म्हणजे जे तिथनं अमरावती निघाले तर आम्हाला काही माहिती नाही. मग त्यांना सांगितलं की तुमची मुलगी काय मी पळवून आणलेली नाही आहे, तुम्ही शोधा आणि घेऊन जा, माझं काय, आमची काही हरकत नाही. नंतर मग तितक्यात यांचा फोन आला, तर त्यांना सांगितलं की तुम्ही असाल त्या परिस्थितीमध्ये घरी किंवा आहे तिथे सांगा, मी तुम्हाला घरी घेऊन येतो. तुमच्याकडची सगळी मंडळी, आई वडील, काका वगैरे, पोलीस कमिशनर, वकील सगळी आली होती. मग यांना आम्ही तिथनं पिकअप केलं आणि घरी आणलं. घरी आणल्यानंतर सर्वांच्या समोर उभं केलं, हे तुमची मुलगी, पुढचा विचार तुम्ही करा. जर मुलीची इच्छा इथे आहे तर तुम्ही काहीही करू शकत नाही आम्हाला, ती इथेच राहणार. द्यायचं असेल, ती जात असेल तर घेऊन जात. यांनी चक्क सांगितलं की मी आता वापस जाणार नाही. तर मग शेवटी ते मुकाट्याने रिकाम्या हाताने वापस केलं. म्हणजे तुम्ही एकदम खंबीर होता यांच्या पाठीशी. असं आहे की त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी. आमच्या घरी 3 मुलं, मुलीच्या रूपाने ही पहिली मुलगी आली घरी. लक्ष्मीच आली, गृहलक्ष्मी. अंबाबाईची कृपा. अरे वा वा, किती छान. आणि मग आम्ही ठरवलं की लक्ष्मीचं हमेशा मान करायला पाहिजे, तिला तिचं योग्य स्थान देणं जरुरी आहे. पण कशी आहे सून, कशी वागते? एवढंच आहे की मुलीची कमतरता भरून काढली तिने. काढली ना? अरे वा, काय बघा केवढं मोठं प्रमाणपत्र दिलंय. हां, तुमच्यासाठी दुर्गेचं रूप पण मिळत असेल कधीतरी. द्या आईंकडे.
मुलीच्या रूपाने आली आमच्या घरी. आम्ही स्वागत केलं तिचं आणि ॲक्सेप्ट केलं आणि लग्न लावून दिलं काही दिवसातच, लवकरच. व्हेरी द्या. अजून कोण कोण बोलणार? आता माईक द्या सगळ्यांकडे. आईबाबांची आता नुकतीच 25वी वेडिंग ॲनिव्हर्सरी झालेली आहे. तर म्हणजे एक्सेप्शनल तर सगळेच सांगणारच आहे की बिहेवियर चांगलं आहे, काही डाऊट नाही आहे त्या बाबतीत. पण एक माझं असं आहे की त्यांनी मला प्रत्येक फ्रीडम दिलं लहानपणापासून. मला कोणत्याच गोष्टीत कधी थांबवलेलं नाही की तू असं नको करू, हे नाही करायला पाहिजे तुला, तू कर, तुला अनुभव असला पाहिजे सगळ्या गोष्टींचा की हे जग कोणत्या प्रमाणे चालू आहे. कशाच बाबतीची रोकटोक नाही, काही नाही. पूर्ण याच्यात मी जे करील माझ्या सौम्यत माझ्या पाठीशी उभे राहतील ते. अरे वा. अजून कोण बोलणार आहे? ये जितनी अच्छी एक बहू है, बेटी है, पत्नी है, उतनी अच्छी एक मेरी फ्रेंड है. बरं, आता या 3 आव्हानं आहेत त्यांच्यासाठी. तर तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं, अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचं. बघूया पहिली चिठ्ठी कुठली येते. मराठी चित्रपटाचं नाव आहे. मराठी चित्रपट. वेळ सुरू झाली. सेकंड वर्ड, पहिला वर्ड, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. चित्रपटाचं नाव काय सांगाव? पांडू हवालदार. पुढची चिठ्ठी. हिंदी गाणे. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. बोलायचं नाही. कसं आहे, म्हणावं लागेल गाणं. लटपट लटपट कमर दामिनी अदर रागिनी मेरे घर आई देखो सज धज देखो कैसे पिया की सावरी जिया से बावरी मेरे घर आज खिला है चांद छम छम छमांग छम. पिंगा पोरी पिंगा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या तिसरी चिठ्ठी घ्या आणि म्हण ओळखा. म्हण आहे. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी झी मराठीची. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना मिस्टरांना. ते पटकन खुलवून नाही बोलत. पटकन खोलून बोलत नाहीत ते आमच्याही लक्षात आलेलं आहे. तर तुम्ही जरा मोकळेपणानं बोललं पाहिजे. तेव्हा कसं भावाच्या ग्रुपमध्ये जाऊन बोलला तसं बोललं पाहिजे. होणार आहे का कधी? मान्य आहे का ही अपेक्षा? हो. हो, फार बोललात त्या मनाने. दुसरी सांगा. त्यांनी डान्स करायला शिकायला पाहिजे, त्यांना नाही. डान्स शिकला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. कधी नाचताय? 25 वर्ष त्या नाचवतायत तरी नाचत नाही म्हणतायत त्या. काय शिकणार का कधी नाच? हो हो कधी करणार आहात नाच? कधी करणार, पहिले शिकावं तर लागेल. आता गाणं लावू का मी? नाही नाही. असं म्हणजे 2 वर्ष लागले असते त्यांना बरं व्हायला, पण 6 महिन्यात ते रिकवर झाले. आणि मग तुम्ही 6 महिने रोज जात होता? हो हा? हो. काहीतरी गडबड आहे. हे डॉक्टरला मॅनेज केलंय कन्फर्म. नाही, हे ऍक्सिडेंटच्या आम्ही try पूर्वीच आहे. करत कळलं का? हे सगळं आधीच आहे. हे ते नंतर सगळा स्क्रीन प्ले तयार केला त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने.